स्टार्टिंगला तुम्हाला प्रॉपर पहिले आउटलाईन देऊन द्यायची आहे. बिकॉज कलरिंगसाठी आपल्याला बेसिक स्टार्टिंगला तरी ब्लॅक पेनने आउटलाईन द्यावी लागणार. त्यामध्ये आपले जे स्ट्रोक्स आपण यूज करणार कलरचे ते प्रॉपर तुम्हाला दिसतील. सो तुम्ही प्रॉपर पहिले आउटलाईन देऊन द्यायची आणि देन आपण कलरिंग स्टार्ट करणार. कलरिंगसाठी तुम्हाला स्टेडलर कलरचा यूज करायचा आहे. ज्या प्रकारे मी समोर जे कलर्स ठेवलेले आहेत त्या कलर्सचा, बिकॉज ऑफ त्या कलर्सने प्रॉपर शेड्स आपल्याला येतात. आपल्याला जसे हवे आहेत तसे 3Dमध्ये सुद्धा आपण त्यांना कन्वर्ट करू शकतो. स्टार्टिंगला आपण बेसिकमध्ये करत आहात. सो तुम्ही व्यवस्थित बघा आणि वन स्ट्रोकमध्ये एकदम हलक्या हाताने तुम्हाला पेन पकडायचं आहे, हातामध्ये पेन्सिल, आणि वन स्ट्रोकमध्ये तुम्हाला ते स्टार्ट करायचे आहे कलरिंग. स्टार्टिंगला एकदम लाईट शेडमध्ये तुम्ही ते करायचं. नंतर त्याला आपण डार्कर शेडमध्ये स्ट्रोक्स यूज करणार. मी ज्या पद्धतीने फ्री हँड कलरिंग करते आहे त्या प्रकारेच तुम्हाला करायचं आहे. एकदम फ्री हँड अँड वन स्ट्रोकमध्ये कलरिंग करायची. नंतर आपण त्यांना शेड्समध्ये प्रॉपर करणार. स्टार्टिंगला तुम्हाला बेसिक वन स्ट्रोकमध्येच करावं लागेल. त्यामुळेच नंतर आपल्याला त्याला प्रॉपर जे शेड्स आहेत ते देता येणार. ठीक आहे. आता इथे मी प्रॉपर शेड्स कसे डार्क करत आहेत ते तुम्ही प्रॉपर बघून घ्या. जिथे जे प्लीट्स येतात ना तिथे ते आपल्याला डार्कर करावं लागतं. सो ते पार्ट्स आपण डार्क केल्यानंतर आपल्याला जो ड्रेसला जो लुक पाहिजे आहे तो लुक आपणे आपच क्रिएट होतो. सो ज्या प्रकारे जिथे ज्या पार्टला डार्क करत आहे, ज्या पार्टला लाईट ठेवत आहे ते तुम्ही प्रॉपर बघा. आउटलाईन जी आहे ती सुद्धा आपल्याला प्रॉपर डार्क करून घ्यायची. नंतर आतमधले जे पार्ट्स आहेत ते डार्क लाईट अशा शेड्समध्ये आपल्याला करायचे आहेत. इथे जे मी करत आहे प्लीट्सचा लुक येण्यासाठी आपल्याला प्रॉपर तिथे कलरिंग करावी लागते डार्क शेडमध्ये, जेणेकरून जो प्लीट्सचा लुक आहे ड्रेसमध्ये जसा ज्या प्रकारे येतो तसं दिसण्यासाठी. इथे आपण स्किन टोनचे कलर्स यूज करणार आहोत. बेसिकली 3 शेड्स आपण रेअरली यूज करतो स्केचेसमध्ये स्किन टोनसाठी. फर्स्ट जो आहे तो लायटर शेड मी घेतलेला आहे, तो आपण लायटर शेड पहिले बेसिक देऊन द्यायचा. त्यानंतर जो मी सेकंड घेणार आहे तो जो डार्क शेड आहे, त्याने जो लुक आहे स्किनचा तो प्रॉपर येतो. त्याने पूर्ण स्किनला आउटलाईन द्यायची.
आणि नॉर्मली आपण त्याला ब्लेंड करायचं. त्या कलरने नॉर्मल ब्लेंडिंग केली आपण आउटलाईनला की स्किन जी आहे ती प्रॉपर जसा लुक पाहिजे त्या प्रकारे देते. आणि जो थर्ड कलर आहे तो आहे आतमध्ये देण्यासाठी. लाईक आपली जी स्किन असते त्यामध्ये जो लायटर शेड आपल्याला बघायला मिळतो त्या टाईपचा लुक तो कलर क्रिएट करतो. सो हे 3 शेड बेसिकली स्केचेसमध्ये यूज करणं मॅन्डेटरी आहे. सो तुम्ही 3 शेड्स यूज करू शकतात ज्या प्रकारे मी करत आहे त्या प्रकारे. तर कसा शेड क्रिएट होतो ते तुम्हाला दिसणार.